थोडेसे काठिण्य पातळीचे प्रश्न ते आणि पाण्यातलं प्रतिबिंब आहे. आता पाण्यातलं आणि आरशातलं मी मग सांगितलं तुम्हाला फरक. लक्ष द्या. समजा हा बी आहे, तर वरचा भाग खाली जाणार आहे, खालचा भाग वरती येणार आहे. किंवा समजा तुम्ही एखाद्या तळ्याच्या काठी उभा आहे, असं एक झाड आहे, ते जर पाण्यात बघितलं तर कसं दिसेल? असं दिसेल. दिसेल असा एखादा माणूस आहे, तर त्याचं मुंडक कुठं जाईल? खाली जाईल. अशा पद्धतीने दिसेल. बरोबर आहे. बाकीचे चिन्ह ही तुम्ही सगळी प्रॅक्टिस करा. आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करू. आता आपण वॉटर इमेज पाहतोय आणि मगाशी आपण मिरर इमेज पाहिली. तर बघा, ह्या दोन इमेज, पाण्यातलं प्रतिबिंब आणि आरशातलं प्रतिबिंब जर व्यवस्थित तुम्हाला जमलं तरच तुम्हाला फोल्डिंग हा टॉपिक जमणार आहे. आणि आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा हा पार्ट पण तुमचा याच्यावरती डिपेंड राहील. आणि दुसरं महत्वाचं, तुमचं घडी घाला आणि घडी उलगडा हा आकृतीचा पार्ट आहे, त्याच्यावरती अवलंबून राहील. त्याच्यामुळं जर आरशातलं आणि पाण्यातलं प्रतिबिंब व्यवस्थित जमलं तरच ते पुढचे अवघड प्रश्न तुम्हाला जमतील. मग ते फोल्डिंग असेल तर फोल्डिंग मध्ये पुन्हा दोन प्रश्न प्रकार पडतात. एक पारदर्शक कागद असेल तर, आणि एक अपारदर्शक असेल तर. म्हणजे समजा ट्रान्सपरंट कागद असेल एखादा, आपला आपण पुस्तकांना कव्हर वगैरे घालतो बघा, ट्रान्सपरंट, तो खाकी कागद नाही, ट्रान्सपरंट कागद, आतलं पुस्तकाचं नाव वगैरे सगळं दिसतं, तसा कागद असेल आणि त्याला जर घडी घातली तर ते कसं दिसेल? किंवा अपारदर्शक असेल खाकी कागद, त्याची घडी कशी दिसेल? हे जर व्यवस्थित समजावं असं वाटत असेल तर हे तुम्हाला खूप व्यवस्थित लक्ष देऊन शिकावं लागेल, नाहीतर ते प्रश्न सुटणार नाहीत. चला थोडं लक्ष द्या व्यवस्थित. पुढील प्रश्नातील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायामधून निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चला लक्ष द्या. एक पान आहे समजा वनस्पतीचं, ते पान उजवीकडे, इथं उजवं डावं होणारच नाही, उजवीकडेच राहील, फक्त खाली येईल. इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे, उजवीकडेच. कलर चेंज करावा लागेल. हा ठीक. ही जी रेष आहे बाळांनो, ही रेष उजवीकडे आहे, ते उजवीकडेच राहील, फक्त खाली आहे ते वरती जाईल. उजवीकडे आहे का इथं? नाही, डावीकडे. हे चुकलं. हे येऊ शकतं, हे येऊ शकतंय, हे येऊ शकतंय. इथपर्यंत क्लिअर? ही जी वेलीची गुठळी आहे, वेलीची जी गुठळी आहे, तिचं तोंड कुठं आहे? खाली आहे. पाण्यात कशी दिसेल? अशी दिसेल. तशी कुठं दिसते रे? हे चूक झालं, त्या दोन्ही मध्ये दिसते. ठीक. आता राहिला हा पार्ट. हा यस आहे, हा यस आहे. पाण्यामध्ये कसा दिसेल? कसा दिसेल? असा दिसेल का? बरोबर ना? किंवा यसला ओळखायचं का? अजून एक आयडिया सांगतो. याचा डावीकडचा जो पार्ट आहे तो खाली आहे, ओपन स्पेस खाली आहे. डावीकडचा वर पाहिजे. डावीकडे वर कुठं दिसतोय? इथं दिसतोय. मग पर्याय क्रमांक 4. आणि दुसरं जर तुम्हाला अजून काहीच नाही समजलं तर हे यस जसंच्या तसंच ठेवलंय इथं, म्हणून हा कॅन्सल केला. कळतंय? पुढे चला. कलम, कमल नाही हा, कलम. चुकीचं वाचू नका. क आहे, पाण्यात क कसं दिसेल?
आता हे डावीकडे बाळांनो, ते डावीकडेच राहील, त्याला उजवीकडे जायची काही गरज पडणार नाही, म्हणून हे दोन तर कॅन्सल झाले. ह्या दोन्ही मध्ये आपल्याला एक बदल पाहायला मिळतो पहा. ल मध्ये ल दोन्हीकडे मध्ये आहे आणि सारखा आहे म्हणजे बरोबरच असणार आहे. म ची जी गुठळी आहे, म ची ती उभी रेष उजवीकडे आहे आणि गुठळी जी आहे ती डावीकडे आहे. डावीकडे आहे ना, ती डावीकडेच राहिली पाहिजे. डावीकडची डावीकडेच राहायला पाहिजे. ही उजवीकडे गेली, हिचं काय काम होतं उजवीकडे? ही अशी आहे. समजलं? पक्का? चला पुढे जाऊ. मागचं एक पेज गायब झालंय काय? हा जो पार्ट आहे तो खाली येणार आहे, डावीकडेच राहणार. हा डावीकडे नाही. आणि हा जो आहे तो बघा कसा आहे, बाणासारखा आहे, म्हणजे हा येऊ शकतोय, हा येऊ शकतो, हा कॅन्सल होईल. तर ह्या दोन्ही मध्ये बघा, हे जे पान आहे, हे जे पान आहे ते उलट व्हायला पाहिजे होतं. इथं आहे असं दिलं म्हणून हे कॅन्सल, हा पर्याय येईल. समजतंय? पुढे चला. हा जो न रंगवलेला अर्ध पाकळी आहे, न रंगवलेली अर्ध पाकळी आहे ना, वरती एक आणि खाली एक, ते आहे अशी राहायला पाहिजे. इथं डार्क कुठून आला म्हणून हा कॅन्सल करू नका. इथं पण एक डार्क आहे म्हणून हा पण कॅन्सल करू नका. डायरेक्ट पर्याय क्रमांक दोन्ही येईल. पुढे चला. ए आहे, त्याची गरज नाही राजांनो, लक्ष द्या, पुढे फक्त स्क्रीन बघा. ठीक आहे, मग असा एन कुठं दिसतो बघू आपण. पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतोय, दोन मध्ये जसा आहे तसा दिला म्हणून तो कॅन्सल झाला. समजलंय सगळ्यांना? जर काही अडचण आली, नाही समजलं तर राजांनो मी आहे, दररोज वर्गात आहेच. आपल्या ऑफलाईन मध्ये वर्गात आल्यानंतर काय अडचण असली तरी करून घ्या. शक्यतो 100% समजून घ्यायचा प्रयत्नच करा. काही डाऊट असेल तर आपण क्लिअर करू. ठीक आहे, कारण आता आपली दिवाळी जवळ आलेली आहे. दीपावली, आणि दीपावलीची सुट्टीत पण माझा विचार आहे की सेमिनार घ्यायचे तुमचे खास बुद्धिमत्ताचे. ऑफलाईन आल्यानंतर विचारा. खास बुद्धिमत्ताचा एक 7 ते 10 दिवस सेमिनार घेण्याचा विचार आहे माझा. प्रत्येक दिवशी एक टॉपिक घ्यायचा, 3 तास चालेल डेली. दिशा असेल, दिनदर्शिका असेल, तुमचं रांगेतलं स्थान असेल, सांकेतिक भाषा असेल, अक्षरमाला असेल, संख्यामाला असेल, हे सगळे. कोणी नाव सांग बरं तुझं बाळा. तर हे सगळे टॉपिक दिवाळीत आपण पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत. ठीक आहे, ठीक. चला पुढे. चला, हा रंगवलेला वर्तुळ आहे ना, तो डावीकडे आहे, डावीकडेच राहणार. इथं उजवीकडे गेला म्हणून हे कॅन्सल करून टाका, इथं डावीकडे आहे. ठीक आहे, आता पुढं हा जो टी आहे आतला, हा टी तुमचा वरती आहे, तो कुठं जाणार आहे बाळांनो? खाली जाणार आहे. दोन्ही मध्ये आहे. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर बघा, हा जो पार्ट आहे हा वरती आहे, तो काय होणार? खाली अशा पद्धतीने येणार आहे. तो कुठं दिसतोय मला? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. 4 कॅन्सल झाला. 4 मध्ये ही रेष वरतीच आहे, वरतीच कसा राहील? तो पाण्यात पडल्यावर उलटा होईल, खाली दिसणार, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य असेल. पुढे चला. हा जो रंगवलेला वर्तुळ आहे तो डावीकडेच राहील, फक्त खाली जाईल. इथं खाली आहे, इथं खाली आहे, इथं खाली आहे, हा कॅन्सल करून टाका. हा जो बाण आहे उजवीकडे टोक असलेला बाण, तो वरती आहे, त्याचं टोक उजवीकडेच राहील, फक्त तो कुठे जाईल?
खाली जाईल. मग उजवीकडे टोक असलेला खाली कुठे आहे? 2 आणि 3 मध्ये. ठीक. हम्म. आता हा जो कोण रंगवलेला आहे तो दोन्ही मध्ये आहे. बाण झाले झाला. आता रेषांचा आपण बघू. ह्या ज्या रेषा आहेत ह्या पाण्यात कशा दिसतील? अशा दिसतील. मग ह्या रेषा त्रिकोणाच्या आतल्या अशा पाहिजे. ते कुठे दिसत आहेत मला? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतात. ठीक. पुढे चला. प्रश्न क्रमांक 22. हा जो चौकोन आहे तो खाली आहे. तो कुठे जाणार आहे रे? वरती जाणार आहे. पण लक्ष द्या, साईडला काढून दाखवतो तुम्हाला. हा जर खाली असेल तर तो वरती कसा दिसेल? असा दिसेल. चौथा पर्याय कॅन्सल झाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, या 3 पर्यायामध्ये हा जो पार्ट आहे हा हा जो पार्ट आहे त्याचा शेप बघा. तो डावीकडे आहे, तो डावीकडेच राहील. फक्त इतका छोटा नाही होणार, एवढा छोटा नाही होणार. आणि बघा आता तुमच्या लक्षात येत आहे का? एकदम छोटीशी एक गोष्ट आहे इथं. हा जो कर्व आहे, हा कर्व तो खाली जाणार आहे बाळांनो. आणि इथं बघा, इथं हा कर्व दिलाच नाही. इथं हा कर्व दिलेला नाही, तो कॅन्सल. इथं हा कर्व खाली जातो. हा पर्याय. समजलं सगळ्यांना? चला पुढचे प्रश्न घेऊ. एक राहिला का? ठीक. सिंपल आहे. 5 7 1 आहे. हा 5 आहे ना, तो उलटा होणार आहे. असा दिसतोय बघा. तो कसा होईल? बर, त्याच्यापेक्षा अजून मोठ्या जे आपल्याला नजरेला स्पष्ट दिसत आहेत त्या गोष्टी. हा जो पार्ट आहे, हे 3 खांब जे आहेत ते उजवीकडे आहे, ते उजवीकडेच राहणार. ते डावीकडे इथं आले म्हणून ते कॅन्सल केले. बर, त्याच्या पुढे चला. ही जी एक आडवी रेषा आहे त्या खांबांच्या जवळ, इथं ही जी रेषा आहे एक म्हणा त्याला किंवा रेष म्हणा, ती त्याच्या जवळ आहे, ती जवळच राहील. इथं तिरकी झाली, हा कॅन्सल करा. इथं लांब गेली, हा कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 3. समजले? याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक आकृती चेक करत बसला बाळांनो तर खूप वेळ जाईल. आकृत्या कॅन्सल करायला शिका. फक्त कॅन्सल करायला एलिमिनेशन मेथड जर शिकला तुम्ही तर मग हे फास्ट होईल आणि वेळ त्रास पण होणार नाही. ठीक. काय प्रश्न? 23 काय गडबड झाली का माझ्याकडून? बर ठीक आहे, बघू अजून. बर बघूया. ठीक आहे, हा तर कॅन्सल झाला. हा कॅन्सल. बघूया. ठीक आहे, हा कॅन्सल झाला. हा ठीक. 7 आहे. पाण्यात हे 7 कसं दिसेल? असं आहे. ते कसं दिसेल रे? असं दिसेल. बरोबर आहे. दिसेल का? तसं 7 कुठं दिसतंय तुम्हाला? बघा, एकच मिनिट. हा कॅन्सल, 2 कॅन्सलच होईल. का सांगा? हा एक जो आहे तो याच्या जवळ येत नाही म्हणून कॅन्सल. या दोन्ही छत्रीचा दांडा समजायला. हा जो अर्धवर्तुळ आहे तो डावीकडे आहे. बरोबर आहे.
डावीकडेच राहील, फक्त खाली येईल. खाली डावीकडे वर्तुळ कुठं आहे? इथं आहे, येत आहे, ठीक. त्याच्या विरुद्ध उजवीकडे जाईल, तिन्ही ठिकाणी आहे. हा जो पार्ट आहे डावीकडचा तो वरती जाईल, डावीकडे वरती पार्ट तिन्ही ठिकाणी आहे, बाकी सगळं सेम आहे. आता यस आडवा होईल का रे? आडवा नाही होणार, तो कॅन्सल झाला. या दोन्ही मध्ये यस पाण्यात कसा दिसेल बघा. असा दिसेल. हा यस आहे, तो कसा दिसेल? असा दिसेल. असा यस कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. 3 मध्ये जसा आहे तसाच दिलाय, म्हणून तो कॅन्सल करून टाका. ठीक. पुढे सांग. ही जी तिरकी रेष आहे ती आपल्याला खाली अशी दिसायला पाहिजे. ती कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, इथं नाही, इथं पण नाही. एक, 2 आणि 3 मध्ये पण दिसते. ठीक. रेषेंचा विषय संपला. पुढं आता उजवीकडे बघा, लक्ष द्या. उजवीकडे ही जी पाकळी आहे ना, ही डबल पाकळी उजवीकडे आहे, वरती आहे, ती खाली येणार आहे. उजवीकडे खाली डबल पाकळी कुठे दिसते बघा? इथं एक दिसते आणि इथं पण दिसते, इथं पण दिसते. बोला, कोण बोलतोय? नाव सांगून लेफ्ट व्हा. ठीक आहे. बोला. हा, इथं ही जी वेल आहे बघा, या वेलेपाशी इथं कुठंही तुम्हाला डबल पाकळी दिसणार नाही. इथं तुम्हाला डबल पाकळी दिसते, ही दिसली का? म्हणून हा कॅन्सल करून टाका. राहिले हे 2. या दोन्ही मध्ये पर्याय बघा, काय वेगळं दिसतंय तुम्हाला? व्यवस्थित लक्ष द्या. एकच फरक आहे, या ज्या वेलीची लांब बाजू आहे, लांब बाजू ती खाली होती, ती वरती जाणार आहे. इथं इथं काय झाली? खालीच दिसते, म्हणून कॅन्सल केले. समजतंय? पर्याय क्रमांक 1. पुढे चला. हा जो पार्ट आहे वरती अर्ध्या वर्तुळातला, हा जो पाव पार्ट आहे, क्वार्टर पार्ट समजा, हा उजवीकडे, तो वरती उजवीकडे, सरस वरती उजवीकडे, तो खाली उजवीकडेच राहील. बघा, असा तर दिलेलाच नाही, असा आहे. पण चालेल, हा पण ठीक. उजवीकडेच आहे, इथं उजवीकडेच राहायला पाहिजे होता, इथं डावीकडे आला म्हणून हा कॅन्सल केला. जे पहिला किंवा तिसरा. ठीक. आता वरती पहा, हा जो खालचा पार्ट आहे तो वरती जाईल, तर दोन्ही मध्ये सेम दिला. हा जो त्रिकोण आहे तो वरती जाईल, पण या त्रिकोणातला, या त्रिकोणामधला उजवा पार्ट आहे का, उजवा पार्ट रंगवलेला आहे. वरती सुद्धा उजवाच पार्ट रंगवलेला पाहिजे. इथं डावा पार्ट रंगवलेला दिसतो, म्हणून हा कॅन्सल केला. पर्याय क्रमांक 3 सिलेक्ट केला. समजतंय? पक्का? ठीक. पुढे चला. याच्यामध्ये बघा, आर उलटा आहे. पाण्यात जरी बघितलं तर तो उलटाच असणार आहे, कारण
हा जो पार्ट आहे डावीकडचा पार्ट उजवीकडे कधीच जाणार नाही. हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, या दोन्ही मध्ये एक दिसेल. आता यम जो आहे तो वरती सुलट आहे समजा, खाली येईल. पण आता लक्ष द्या, ही रेष आहे समजा, अशी रेष आहे तर अशी येणार आहे. मग त्याच्यामुळं हे दोन्ही मध्ये पण तशी दाखवत आहे. ठीक, पुढे बोला. वरती यम सुलट आहे, खाली गेल्यानंतर काय होईल, उलट होईल. हा कॅन्सल करून टाका. अरे समजलंय? पुढे चला, थोडं व्यवस्थित लक्ष द्या. डावीकडचा पार्ट आहे ना, डावीकडचा रंगवलाय, वरती डावीकडचा पार्ट रंगवलेला आहे. तो वरचा भाग खाली येणार, डावीकडचा डावीकडेच राहणार. डावीकडचा एकदम खालचा पार्ट इथं रंगवलेला आहे आणि इथं रंगवलेला आहे, हे दोन्ही कॅन्सल झाले. ठीक आहे, आता याच्यानुसार चालू करू. बघा तुम्हाला एकाडेक भाग रंगवलेले दिसतील, इथं तुम्हाला एकाडेक असं न रंगवलेले दिसतील, म्हणून हा कॅन्सल करून टाका. हा पर्याय निवडायचा. एक याच्यामध्ये हा बाणाची दिशा खाली आहे, बाणाची दिशा खाली आहे. आता कुठे जाणार आहे, वर. हे खाली असलेले कॅन्सल करून टाका. हा हा हा, हे डावीकडे बाळांनो, हा बाण डावीकडे, तो बाण डावीकडेच राहिला पाहिजे, इथं उजवीकडे गेला, याला कॅन्सल करून टाका. आता फक्त वर्तुळातल्या रेषेवरती डिपेंड आहे. ही रेष आहे ना वर्तुळातली, ही अशी व्हायला पाहिजे पाण्यात. ठीक, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. ही रेष जशी आहे तशीच दिली, म्हणून हा पर्याय क्रमांक 2 आपण कॅन्सल केला. समजतंय? चला पुढे जाऊया. एक क्वेश्चन आहे, चला. ही जी आडवी रेष आहे ना खाली जाणार आहे, ही वरती राहणारच नाही. या तिन्ही, हा जो बाण आहे ना खाली आहे, लक्ष द्या थोडस, हा बाण खाली आहे ना तो वरती दाखवायला पाहिजे. हा कॅन्सल झाला, या दोन्ही मध्ये बाण वरती दाखवला. ठीक, हा जो पार्ट आहे का बाळांनो, हा हा थोडं लक्ष द्या. हा पार्ट उजवीकडे आहे ना, तो उजवीकडेच राहायला पाहिजे. उजवीकडचा उजवीकडे, भले तो खाली जाईल पण उजवीकडे राहायला पाहिजे. इथं दिलाय का नाही, आणि हा कॅन्सल. पर्याय क्रमांक 3 येतो. समजलं? चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊ आपण. चला, प्रश्नाकृती दिलेली आहे. हा त्रिकोण आहे, वरती आहे, तो खाली आहे, पण असा नाहीच, असा असा आणि असा होऊ शकतो. हा उजवीकडे आहे, तो उजवीकडेच राहील. ठीक आहे, तिन्ही मध्ये दिलाय. त्याच्यानंतर हा अर्धचंद्र दिलाय, तो डावीकडे आहे, तो तिन्ही मध्ये पण डावीकडे दिलाय. ठीक आहे बाबा, हा जो बाण आहे तो उजवीकडचा उजवीकडेच राहील, फक्त वरती जाईल. इकडे डावीकडे दाखवलं म्हणून चुकला, इकडे वरती आहे उजवीकडे आहे. ठीक आहे, हा जो पार्ट आहे लक्ष द्या, हा जो पार्ट आहे समजा असा असेल तर तुम्हाला कसा दिसेल, असा दिसेल. कुठं दिसतोय बघा, हा कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक 4. हा जो पार्ट आहे वरचा रंगवलेला, तो वरती आहे ना, तो खाली यायला पाहिजे म्हणून. चला पुढे, पुढील पैकी कोणत्या अक्षर गटाचे पाण्यातील प्रतिबिंब एक अर्थपूर्ण शब्द आहे. आता एक लक्षात यायला पाहिजे, आपले अक्षर बघितली की तर काय तयार होतं बाळांनो, संडे. काय तयार होईल, संधी. रेंजचा प्रॉब्लेम असेल, थोडस ऍडजस्ट करून बसा. ठीक,
चला, अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होणार आहे रे? SUNDAY. इथं SUN पाहिजे होतं, बरोबर आहे का? इथं UN उलट झालं, हे कॅन्सल करून टाका. SUNDAY, SUNDAY, SUNDAY. चला, तर पाण्यातलं प्रतिबिंब पाहिजे. इथं N आहे ना, N पाण्यातला दिलाय का रे? नाही, कॅन्सल करून टाका. आणि अजून इथं काय गडबड दिसते का बघा? मला तरी दोन्ही पर्याय सारखेच दिसून राहिले बा. तुम्हाला कसे दिसतात? सारखेच आहेत, प्रिंटिंग मिस्टेक आहे. दोन्ही पर्याय सारखे दिले तुम्ही. ठीक, पुढील पैकी कोणत्या शब्दाचे पाण्यातील प्रतिबिंब हुबेहूब मूळ शब्दासारखेच दिसते? बघा, पाण्यातलं प्रतिबिंब आहे असं दिसायला पाहिजे. ठीक, याचं करा, F खाली जाईल, हा कॅन्सल करून टाक. इथं के. आता पाण्यातलं प्रतिबिंब हुबेहूब कधी दिसतं सांगू का तुम्हाला? त्याची आडवी सिमेट्री झाली पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं त्याला रे मराठीत? काय म्हणतात? सममिती. करेक्ट, सममिती व्हायला पाहिजे बघा, त्याचे दोन सारखे भाग व्हायला पाहिजे. आता इथं वाय आहे ना, तो वाय पाण्यात असा दिसणार ना, म्हणजे सारखाच दिसेल का पाण्यात पण आणि असा पण नाही दिसणार, हा पण कॅन्सल होईल. आता इथं यन तर दिसत नाही, आपण पाहिलं. हा, इथं मात्र सगळे सारखे होईल. पाण्यात जरी बघितले काही केले तरी तुम्हाला हे असे दिसेल. त्याची आडवी सिमेट्री आहे, आडवी सममिती होते, म्हणजे आडवे दोन भाग सारखे होतात. ते पाण्यात आणि ह्याच्यात आहे असं सारखे दिसणार बघा. डी सारखं दिसणार, असे दोन भाग सारखे होतात ना. चला पुढं, 2, 5, 7 वरती येते, खाली येतील. 2 डावीकडे, तो डावीकडेच राहील. ठीक, हा 2 कसा दिसेल रे? असा आहे, असा दिसेल. हे योग्य आहे, हे योग्य आहे, हे कॅन्सल, हे योग्य. 5 कसा दिसणार आहे पाण्यात? असं दिसेल. चला, हा 5 हा कॅन्सल होऊन जाईल. 2 आणि 3 मध्ये बघा दिसतोय तसा. ठीक, लास्ट 7 कसा दिसेल? असा जर असेल तर कसा होईल? समजतंय? तसा कुठं दिसतोय 7 आपल्याला? पर्याय क्रमांक 4, म्हणून पर्याय क्रमांक 2 कॅन्सल करायचं. चला पुढे, हा त्रिकोण आहे डावीकडे, तो डावीकडेच राहील, फक्त सुलटा आहे तो उलटा होईल. मग इथं सभासदीला म्हणून कॅन्सल, इथं उजवीकडे गेला म्हणून कॅन्सल. डावीकडचा डावीकडेच आहे, तो उलट होणार आहे. झाला इथं दोन्ही ठिकाणी उलट. ठीक, आता हा जो चौकोन आहे रंगवलेला, तो डावीकडे, तो डावीकडेच असला पाहिजे. त्याचं उजवीकडे काही काम नाही म्हणून त्याला कॅन्सल केला. पर्याय तिसरा आहे ना. ठीक, पुढे चला. हा जो त्रिकोण आहे, हा थोडं लक्ष द्या, हा त्रिकोण आहे ना, पाण्यात कसा दिसेल? असा दिसेल. फक्त तो डावीकडे आहे, तो डावीकडेच राहील, असा दिसणारच नाही. असा दिसू शकतोय, असा दिसू शकतोय, हे 2 कॅन्सल. एक एक चिन्ह. हे जे वर्तुळ आहे ते असं आहे, पाण्यात कसं दिसणार आहे? असं दिसणार आहे. दोन्ही ठिकाणी दिलंय, ठीक आहे, योग्य आहे. डावीकडचं डावीकडेच आहे. चंद्रकोर दिली. हा, फक्त आता हा जो चौकोन आहे तो हे रेषेच्या जवळ आहे, तो लांब नाही. आणि याची रेष आहे ती अशी होईल. अशी कुठे दिसते बघा? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. चौथा कॅन्सल करून टाका. 38वा प्रश्न, झेड डावीकडेच राहील, फक्त उलट होईल, सगळीकडेच आहे. ई 2 नंबरला आहे, ई जसा आहे तसा पाहिजे, उलटा नकोच आहे आपल्याला, है की नाही? म्हणून ई ठीक आहे. आता बी चा जो मोठा पार्ट आहे तो खाली आहे, तो मोठा पार्ट कुठं पाहिजे? वरती पाहिजे. आणि बी जसा आहे तसा येईल का रे? नाही,
उलटा होणार आहे म्हणून दुसरा, आणि इथं पण जसं आहे तसंच दिलाय. एक मिनिट, सॉरी. बी उलटा होईल का पाण्यात? नाही. इथं उलटा दिला, हा कॅन्सल करून टाका. या दोन्ही मध्ये आर बघा, आरची जी उभी रेष आहे ती डावीकडे आहे, ती डावीकडेच राहिली पाहिजे. कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, 3 मध्ये उजवीकडे गेली म्हणून कॅन्सल करून टाका. समजलंय का? नक्की. एक क्वेश्चन राहतं, लक्ष द्या. हा 2 वर्तुळ आहेत, ते डावीकडे राहणार, फक्त खाली येणार, हा कॅन्सल. ह्या तिन्ही मध्ये बरोबर आहे. ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीतला अर्धवर्तुळ खाली आहे, तो वरती जाणार. इथं खाली आहे म्हणून कॅन्सल करा. इथं वरती आहे, इथं वरती आहे. खालचा चंद्रकोर आहे, त्याचा वरचा पार्ट रंगवलेला आहे, तो खाली होऊन जाईल, तो वर जाईल. ठीक आहे, म्हणजे हा काय होऊन जाईल बघा. या दोन्ही मध्ये हा जो चंद्रकोर आहे अर्धचंद्र, हा तो वरती जाईल, पण त्याचा वरचा भाग रंगवलेला आहे प्रतिबिंबामध्ये, खालचा रंगवलेला पाहिजे. म्हणजे कुठं आहे? 3 बिन 4 बी मध्ये तसंच दिलंय. बरं ठीक आहे, हा चौकोन आहे, असं दिलं, तो कसा होईल? वरती रंगवलेला भाग होता तो खाली जाईल. कुठं दिसतोय मग? 3 मध्ये दिसतोय, हा कॅन्सल करून टाका. समजतंय का? ठीक आहे. हा तर सगळे प्रश्न इथे संपलेले आहेत. एक क्वेश्चन आहे बाबा, 40वा. बी बी कसा होईल? जसा आहे तसा राहील, हा कॅन्सल करून टाका. हा येईल, हा येईल, हा येईल. ई जसा आहे तसा राहील, हा ई उलटा झाला म्हणून हा कॅन्सल करून टाका. आणि डी पण काय होईल रे? जसा आहे तसा राहील, हा कॅन्सल. समजलंय सगळ्यांना? पक्का? नक्की? तर अशा प्रकारे बस पाण्यातलं प्रतिबिंब आणि आरशातलं प्रतिबिंब आपण शिकलोय. ठीक. हे 2 कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर झाले, पीडीएफ तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवून ठेवीन. ज्यांच्याकडे नाहीत पुस्तकं किंवा काही जणांना नाही उपलब्ध, त्यांनी सोडवून घ्या. आणि जर ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजले असले व्यवस्थित, तरच तुम्हाला घडी घालणं, घडी उलगडणं, किंवा तंतोतंत आकृती असेल किंवा काही पार्ट याच्यावरती आधारित बराचसा पार्ट आहे, तो तुम्हाला समजेल. ठीक आहे. किंवा काप असेल, कापलेली आकृती असेल. ठीक आहे. तर थांबूया एक 5 मिनिटं आणि नंतर पुढचा पार्ट घेऊ. ठीक आहे.